नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 1 चा या व्हिडिओमध्ये चौथा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे 3 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा प्रश्न सोडवणार आहोत। फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स। येथे काही नंबर्स दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे। सोडूया। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। पहिला प्रश्न 784 चा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे। त्यासाठी आपण याचे फॅक्टर घेऊ। आपण फॅक्टर कसे काढायचे हे आपणास माहीत आहे। या नंबरच्या लास्टला 4 आहे। लास्टला जर नंबरच्या 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या नंबरला 2 ने डिवाइड करता येते। येथे 4 असल्यामुळे आपण 2 ने डिवाइड करू। हे आन्सर येईल। पुन्हा 2 ने डिवाइड करू। बे एक बे एक राहील, 92 18 1 6। लास्टला 6 आहे म्हणून आपण 2 ने डिवाइड करू। 1 राहील, बे 8 16। 2 ने डिवाइड करू। बे 4 8, येथे 1 राहील, येथे 18 होतील, 92 18। आता 49 आहे। 7च्या टेबलमध्ये आहेत म्हणून 7 आणि 7ला 7 नेच आपण फॅक्टर काढलेले आहेत। 784 चे फॅक्टर आलेले आहेत। 2 × 2 × 2 × 2 4 टाइम्स 2 आहेत आणि 2 टाइम्स 7 आहे। आता प्रत्येकाची आपण पेअर घ्यायची, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे म्हणून सिम्बॉलमध्ये आपण ॲड करू। ही एक पेअर, ही एक पेअर आणि ही एक पेअर, म्हणजे ह्या पेअरपैकी एकच 2 घ्यायचा, या पेअरपैकी एकच 2 घ्यायचा आणि या 7च्या पेअरपैकी एकच 7 घ्यायचा। आता हे पूर्ण मल्टिप्लिकेशन किती येईल? 28। म्हणजे 28चं स्क्वेअर 784 आहे किंवा 784चं स्क्वेअर रूट 28 आहे। याप्रमाणे नेक्स्ट 225 चे आपण प्राइम फॅक्टर घेऊ। लास्टला 0 किंवा 5 असेल तर त्या नंबरला 5 ने डिवाइड करता येते। येथे लास्टला 5 आहे म्हणून येथे 5 ने डिवाइड करू। 5 चौक 20, येथे 2 राहतील, 25। लास्टला 5 आहे म्हणून 5 ने डिवाइड करू। आता येथे 3 च्या टेबलमध्ये 9 आहेत, 3 ने डिवाइड करू। 3 आणि 3 3। आता आपले 225 चे फॅक्टर आलेले आहेत। 5 × 5 × 3 × 3। आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे। या नंबरला आपण सिम्बॉलमध्ये ॲड करू आणि ही एक पेअर, ही एक पेअर, या पेअरपैकी एकच 5 घ्यायचा, या दोघांपैकी एकच 3 घ्यायचा। आता हे मल्टिप्लिकेशन 5 × 3 म्हणजे 15, म्हणजे 225चं स्क्वेअर रूट किती आलेलं आहे? 15 आलेलं आहे। नेक्स्ट फॅक्टर घेऊ आपण। लास्टला 6 आहे म्हणून 2 ने डिवाइड करू शकतो। याचे हाफ होतील, बे 12, बे 4 8, 1 राहील आणि बे 8 16। बरोबर आहे। आता लास्टला 8 आहे म्हणून 2 ने डिवाइड करता येईल। बे 3 6, बे 2 4 आणि बे 4 8। 2 ने डिवाइड करू, 4 असल्यामुळे। बे 1 बे, येथे 1 राहील, येथे 12 होतील, बे 12 आणि हे बे 2 4। 2 ने डिवाइड करू, बे 8 16 आणि 1। येथे लास्टला 0 2 4 6 8 हे नंबर नाहीत, लास्टला 1 आहे। तर या नंबरची आपण पूर्ण ॲडिशन घ्यायची। 8 आणि 1 म्हणजे 8 + 1 किती होतात? 9। 8 + 1 = 9। 9 हे 3 च्या टेबलमध्ये आहेत म्हणून या नंबरला 3 ने डिवाइड करता येते। पूर्ण ॲडिशन घ्यायची। 8 + 1 9। 9 हा नंबर 3 च्या टेबलमध्ये असल्यामुळे या नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो। 3 2 6, येथे 2 राहतील आणि 3 7 21। बरोबर आहे। आता ही पण ॲडिशन 9 येते। 9 3 च्या टेबलमध्ये आहे, 3 ने डिवाइड करू। 9 3 ने डिवाइड करू आणि आता पूर्ण फॅक्टर काढलेले आपण फॅक्टर लिहून घेऊ। आपण या नंबरचे फॅक्टर काढलेले आहेत म्हणून येथे साईन नाही द्यायचं। सर्व फॅक्टर जर घेतले तर हा नंबर असा लिहावा लागेल आपल्याला। 2 2 2 2
4 टाइम्स 2 आहेत, 2 इंटू 2 इंटू 2 आणि इंटू 2. नंतर 3 पण 4 टाइम्स आहेत, 3 इंटू 3 इंटू 3. स्क्वेअर रूट घेताना एकही नंबर बाकी राहत नाही, सर्वांच्या पेअर पडतात, कारण हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. आता स्क्वेअर रूट घेऊ आपण. हा नंबर जर सिम्बॉलमध्ये ॲड केला तर याची पेअर घ्यायची, पेअरचा एकच घ्यायचा. येथे 4 टाइम्स आहे, आपण 3 टाइम्स लिहिलं होतं, 4 टाइम्स. तर 2 इंटू 2 या पेअरपैकी एकच आणि या पेअरपैकी एकच. आता पूर्ण मल्टिप्लिकेशन करू आपण. 9, 18 आणि 36. आन्सर येईल आपलं 36. नेक्स्ट, आता या नंबरचे आपण फॅक्टर काढू. लास्टला 0 किंवा 5 असेल तर त्या नंबरला 5 ने डिवाईड करता येते, म्हणून येथे 5 ने डिवाईड करू. 5 चोक 20, येथे 0 राहील एक आणि 5 5 25. लास्टला 5 आहे, 5 ने डिवाईड करू. 5 48 आणि 5 1 5, बरोबर आहे. आता याला 3 ने डिवाईड करता येईल, कारण ॲडिशन 9 येते. 3 2 6, 2 3 7 21. 27ला 3 ने डिवाईड करता येईल. 9ला 3 ने, 3 आणि 3ला 3 नेच. आता फॅक्टर कसे आलेले आहेत आपले, 2 0 2 5चे फॅक्टर आलेले आहेत. हे सर्व फॅक्टर लिहून घ्यायचे. 2 टाइम्स 5 आहेत, 5 इंटू 5 आणि 3 आहेत 4 टाइम्स. आता हा नंबर आपण स्क्वेअर रूटमध्ये ॲड करू. स्क्वेअर रूट घेतलं तर ह्या दोघांपैकी एकच घ्यावं लागेल, म्हणजे 5. या दोघांपैकी एकच म्हणजे 3 आणि या पेअरपैकी एकच 3. पूर्ण मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. 5 इंटू 3 15 आणि इंटू 3 म्हणजे 45. हे येईल आपलं आन्सर. यामध्ये मित्रांनो 5 + 2 7 आणि +2 9 होतात, म्हणजे या नंबरलाही 3 ने डिवाईड करता येते. जर आधी आपण 3 ने डिवाईड करत आलं तर नंतर 5 ने डिवाईड करावं लागेल, किंवा आधी 5 ने डिवाईड केलं तर नंतर 3 ने डिवाईड करावं लागेल. पण कोणत्याही पद्धतीने केलं तरी फॅक्टर आपले हेच येतील. नेक्स्ट, 256 फॅक्टर घेऊ. 2 ने डिवाईड करता येईल, 2 ने डिवाईड करता येईल. 2 ने याचे हाफ होतील, 2 ने डिवाईड करू, हाफ होतील. 2 ने डिवाईड केलं म्हणजे हाफ होतील. 2 ने 4, 2 ने 2 आणि 2ला 2 ने डिवाईड. पूर्ण फॅक्टर आपण काढलेले आहेत. ते कोणत्या प्रकारे आलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 टाइम्स 2 आहेत. 2 3 4 5 6 7 8 टाइम्स 2 आलेले आहेत. आता स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. हा नंबर आपण स्क्वेअर रूटमध्ये ॲड करू. मग आता याची पेअर पाडू. ही एक पेअर होईल, ही एक पेअर होईल, ही एक पेअर आणि ही एक पेअर, म्हणजे 2 इंटू 2. या दोघांपैकी एक 2, या दोघांपैकी एक 2. पूर्ण मल्टिप्लिकेशन करू. 4 2 8, 8 2 16. 16 आन्सर येईल आपलं. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.